आलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व 5व आणि या 5व्या पर्वातील आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या भेटीला येतोय. दोन तब्बल संघ एकीकडे आपण पाहतोय गुरुदत्त मनवेलपाडाचा संघ, तर दुसरीकडे टीम साहेबा पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधामध्ये. ग्रुप सी मधील शेवटचा सामना, चौथा सामना आपल्या भेटीला येतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, पहिला चेंडू सिंगल धावांचा श्रीगणेश केला जातोय 1 धावेने. पुन्हा एकदा बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, ट्रॅपच्या साहाय्याने सिंगल धाव घेतली जाते. दोनच सलामीवर बॅटर आतापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी करतायत, एकीकडे तुषार आहे, तुषार केणी, तर दुसरीकडे अल्केश पाटील. लोअर फुटाचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, कौस्तुभ होता ज्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि हा सामना अशा प्रकारचा आहे, जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेबाहेर राहील. अर्थातच डुआड आहे मुकाबला. जो संघ पराभूत त्याला मात्र MPL खेळण्यासाठी अगदी 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल. अगदी वर्षभर वाट पाहावी लागेल ह्या स्पर्धेची. नवीन वर्षातील नवीन स्पर्धा 2025 मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण पाहतोय 5व्या वर्षातील एक भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं. क्या बात आहे, मुझम्मिल खान, प्रयत्न चांगला परंतु चेंडू जातोय. दोन खेळाडूंना अगदी भेदून सीमारेखा बाहेर. 4 धावा. आतापर्यंत 5. येस TJ, थँक्यू. 5 चेंडूंचा खेळ, 9 धावा धावफलकावर. मुझम्मिल खान, ज्या प्रकारचा प्रयत्न राहिलाय, वेलकम. हितेश पाटील, एक मनवेलपाडा नगरीतील 8 धावा, क्षमा असावी. गोड गळ्याचा धनी म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, आपल्या देखील मनवेलपाड्याच्या वतीनं सहर्ष स्वागत. पहिला गडी धावचीतच्या रूपानं बॅक टू द डगआउट अल्केश पाटील. थँक्यू डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 8 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. दुसरा षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज ऋषीदादा देसाई. एक आणि दुसऱ्या स्पर्धेने कोणता खेळाडू हा महान आणि मोठा बनत नसतो. तो खेळाडू महान बनण्यासाठी तितकाच मोठा परिश्रम, तितकाच अनेक वर्षांची मेहनत ह्या खेळाडूंच्या पाठी असते. अतिरिक्त धाव, 1+1, 2 धावा धावफलकामध्ये ऍड. यावेळेला खऱ्या अर्थानं संकट उद्भवलंय का? टीम सायबा संघावर अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. चुकी घडली जाते, चुकीचं रूपांतर 1+1. 10 धावा धावफलकावर आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ होतोय. क्रिकेट ह्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं एकाला बॉलिंग करायची आहे तर दुसऱ्याला बॅटिंग करायची आहे. एकाला रोखायचं आहे, एकाला ठोकायचं आहे. एकाच्या हातात बॅट आहे तर दुसऱ्याच्या हातात बॉल आहे. आणि ह्या क्रिकेटच्या मैदानात स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि ह्या मनवेलपाड्याच्या ऐतिहासिक मैदानामध्ये कोणता संघ रविवारच्या दिवशी ही चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी राहील ह्यावर देखील नजर दिली जाईल. आतापर्यंतचे 4 वर्षामध्ये 3 चॅम्पियन संघ. पंचांचा रिव्ह्यू आहे. ज्या प्रकारची आतापर्यंत तुषारची फलंदाजी राहिले, परंतु यावेळेला धावचीतची संधी होती. काय घडेल, काय बिघडेल, ती येणारी काय वेळ दर्शवेल. पंच गंभीर, सोनुदा
OUT गडी बाद, आउट. पंचांचं बोट हवेत. तुषार ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली एक विस्फोटक अशी खेळी येत होती, तो खेळाडू यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. 2 चेंडूंचा खेळ, 11 धावा धावफलकावर. जतीन पाटील यावेळेला काहीशी वेगळीशी रणनीती पाहायला मिळते. जतीन पाटील थोडासा पाठी खेळण्यासाठी एक विस्फोटक, एक घणाघाती खेळाडू म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातोय तो जतीन पाटील दुसरीकडे आहे. रचित सिंगल धाव ऑन साइडच्या दिशेनं जोरदार प्रहार होता. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जातोय. ना हमें चांद चाहिए ना फलक चाहिए, हमें तो बस ये MPL की ट्रॉफी चाहिए. आणि ह्यासाठी चालणारा हा अट्टहास, ह्यासाठी चालणारा हा प्रयत्न, एक तुंबळ युद्ध, संघर्ष नाट्य, सर्व काही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ ह्या स्पर्धेमध्ये पराभूत, ह्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पराभूत ठरेल, तो मात्र 365 दिवसांची खऱ्या अर्थानं लॉंग वेटिंग असेल. आणि त्यासाठी चालणारा हा प्रयत्न आपण पाहतोय, ऐकतोय. मनवेलपाडा प्रीमियर लीग, MPL. थोडासा चुकीचा थ्रो, गिव्ह अप केलं होतं दुसरीकडून रचित ना नव्हे तर हिट विकेट आहे. गडी बाद. अजून एक. यस, थँक्यू डीजे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावेंना रोख लगावले, गडी बाद केले जातात. आतापर्यंत 13 धावा, 3 गडी. आणि खऱ्या अर्थाने यावेळेला सुशांत ह्यांना मैदानात राहावं लागेल. जतीन पाटील ह्यावेळेला मैदानात राहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे, कारण संघ आतापर्यंत थोडासा संकटात आहे. 13 धावा. शेवटच्या चेंडूवर बॅटची कडा घेऊन पुन्हा येतं एकदा सिंगल धावेसाठी. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 14 धावा. येस डीजे. येस, थँक्यू डीजे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, खेळाडूंच्या माहितीसाठी, ग्रुप ए मधील संघ टॉप 12 मध्ये जात असताना तेजस 11, त्यानंतर टीम प्लेयर्स संघ ग्रुप बी मध्ये आपण वळतोय, ज्या ठिकाणी आई एकविरा संघ पहिला क्वालिफाय, दुसरा JCC आणि तिसऱ्या ग्रुप सी मधून आपण पाहायला मिळतो पहिला संघ रेहांत दुर्गेश 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचं बोट हवेत आहे, अर्थात चौथा गडी धावचीच्या रूपानं बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. सुजित दादा केसरी यांच्याकडून जतीन पाटील यांच्या लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, क्षमा असावी. सिंगल धाव. यावेळेला जतीन पाटील यांना माहिती आहे संघ कुठेतरी थोडासा संकटात आहे आणि संकट मोचक म्हणून ह्या वेळेला जतीन पाटील ती कामगिरी करेल का, की येणारी काय वेळ दर्शवेल. धावसंख्या 15 धावा आतापर्यंत डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव, लोअर फुलटचचा चेंडू होता, एक सुवर्ण संधी होती, परंतु सिंगल धाव. यावेळेला मनीष घरत देखील जाणतोय आतापर्यंत 3 गडी बॅक टू द डगआउट मध्ये आहेत. यावेळेला मैदानात राहणं तितकंच गरजेचं आहे. करण बहिराई, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आवाज येतोय, टाळ्या वाजतात, शिट्या वाजतात. करण यांना प्रोत्साहित केलं जातं. एक मोठा फॅन बेस टीम सायबा संघाचा देखील नेहमीच एक वसई तालुक्यामध्ये आपण पाहतोय. सिंगल धाव, ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते आतापर्यंत सुंदर मारा, टिच्चून मारा केला जातोय मुजम्मिल खान मुज्जू यांच्या मार्फत.
काळ आणि वेळ हे सर्व काही बदलते. किस्मत किस्मत की बात होती है. आज धूप है तो कल बरसात है. आणि हेच दर्शवत असताना क्रिकेट देखील आपण पाहतोय. या अगोदरचा सामना ज्या प्रकारच्या मजबूत परिस्थितीमध्ये होता गुरुदत्त मनवेलपाडाचा संघ, परंतु ह्या मॅच मध्ये थोडासा कुठेतरी कमी पडतोय. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 19 धावा. कई जीत बाकी है, कई हार बाकी है. इस मुकाबले के तो कई सार बाकी है. अभी तो पलटे कुछ पन्ने, अभी तो पलटना और खुलाना पूरा खिताब बाकी है. कारण ह्या ठिकाणी जतीन पाटील सारखा खेळाडू अजून देखील मैदानामध्ये उभा ठाकलाय. येणारे 6 चेंडूमध्ये जतीन पाटील यांच्यावर संपूर्णतः मनवेलपाडाच्या नजरा ह्यावेळेला ह्या खेळाडूमध्ये असतील आणि ह्या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. पहिला चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद. जतीन पाटील बॅक टू द डगआउट. येस, थँक्यू डीजे. जतीन स्वतःला म्हणत होता, परंतु दुसरीकडून सागर देसले का मला ओळखला जात आहे, वसई तालुक्यातील एक नामांकित गोलंदाज म्हणून का ओळखला जात आहे, द मॅजिकल फिंगर म्हणून का ओळखला जात आहे, ते ह्या वेळेला स्वतः सिद्ध करत असताना शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी. अजून देखील 19 धावा धावफलकावर. शेवटच्या 5 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण यश वडेर होता आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीच सायबर संघाकडून एक नाव घेतलं जातं. यश वडेर सारखा खेळाडू. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर. येणारे शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी. थोडासा फंबल. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल का. येस, सिंगल धावेने अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 3 चेंडूमध्ये काय घडेल, काय बिघडेल, ती येणारी काय वेळ दर्शवेल. या अगोदरचा सामना देखील ह्या 2 संघामध्ये अशाच प्रकारचा रंगला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता, परंतु या ठिकाणी प्रयत्न चांगले आहेत. ऑफसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 22-22. अजून देखील येणारे शेवटचे 2 चेंडूमध्ये जर का एक मोठा प्रहार आला तर मात्र टार्गेट देखील एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये असेल. परंतु 23 धावा आतापर्यंत धावफलकावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. 23 चेंडू 23 धावा आतापर्यंत धावफलकावर. रोहन पाटील आखोडी टप्प्याचा चेंडू. यावेळेला चुकी करतोय सागर खऱ्या अर्थानं. सिंगलचा डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय का. 1+1. नो आहे का पंच. नो नाही आहे. सिंगल. 24 धावा धावफलकावर. येणारे 24 चेंडूमध्ये 24 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. येणारे 24 चेंडू 25 धावांचं आव्हान धावफलकावर पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा ह्या मॅचच्या दिशेनं. येस, थँक्यू डीजे. येणारे 24 चेंडूमध्ये 25 धावांचं आव्हान. या अगोदरचा सामना देखील अशाच प्रकारचा रंगला होता. 24 चेंडू 23 धावांचं आव्हान होतं, परंतु ह्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वळतो. येणारे 24-25 धावांचं आव्हान. लो स्कोरिंग पुन्हा एकदा मॅच. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेला
तर कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतो. बडे मॅच का बडे खिलाडी प्रदोष बैकर मिस्टर परफेक्ट. येस, थँक्यू डीजे. सामना चालू करून दिलाय का? तर येस, विजयाचा शंख फुकलाय यावेळेला टीम सायबा संघ. 1 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. दुसरीकडून देखील टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. कमबॅक करणं संघ जाणतोय, रोहन पाटील कमबॅक करणं जाणतोय. त्या प्रकारचा आता खेळ करावा लागेल, नाहीतर MPL सारख्या स्पर्धेसाठी 365 दिवसांची मात्र लॉन्ग वेटिंग असेल. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, पुश करो, खुश रहो, अशी परिस्थिती. 3 चेंडू पहिल्या 3 चेंडू मध्ये 5 धावा धावफलकावर. दोन्ही खेळाडू तितकेच मोठे आहेत. सातत्याने आपण पाहायला गेलं तर 15 ते 20 वर्ष झाले आपण सातत्याने वसईविरार अंडर बॉक्स क्रिकेटची सेवा करत असताना ह्या 2 खेळाडूंना पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं टीम सायबा संघाचे हे ट्रम्प कार्ड आहेत. एक मोठा आत्मविश्वास ज्यांच्यावर नेहमीच ठेवलाय टीम सायबा संघानं, आणि तशा प्रकारचा खेळ देखील राहिलाय. सिंगल धाव, पुन्हा एकदा सिंगल धावेने धावेंचं ग्राफ बढवला जातं. पहिल्या 4 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावर. अतिरिक्त धाव, आणि ह्या अतिरिक्त धावा खऱ्या अर्थानं आज गुरुदत्त क्रिकेट क्लब संघासाठी थोड्याशा कुठेतरी डोकंदुखी देखील ठरत असताना पाहायला मिळतात. सिंगल धाव वैभव पाटील होतो ज्या ठिकाणी. हीच ती वेळ आहे, कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. आणि त्या वेळेला खरं तर ह्या सुवर्ण संधीला आता मात्र स्वतःला काबीज करावा लागेल. कारण वेळीची खरी किंमत ही वर्तमानपत्राला विचारा. म्हणजे जो सकाळी 4 रुपयाने विकला जातो आणि संध्याकाळी तोच 4 रुपये किलोने विकला जातोय. म्हणूनच म्हटलं जातं ना की जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. सिंगल धाव घेतली जाईल का? पुन्हा एकदा सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड होत आहेत. खेळाडू कक्ष टीम सायबा संघाचे एक स्मित हास्य आहे. नक्कीच हे संघ आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये चांगली खेळी 2 सलामीवीर बॅटर. असं म्हटलं जाताना मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितक्याच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच मोठं डिफिकल्ट जात असतं. आणि हे 2 खेळाडू अनुभवाने भरलेले आहेत. ह्या 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे आणि त्या क्षमतेला आतापर्यंत साजेसा खेळ करत असताना पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन प्रदोष बैकर मिस्टर परफेक्ट. तर दुसरीकडे ऋषीदादा देसाई. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 13 धावा धावफलकावर. मनवेलपाडा संघाचा आतापर्यंत प्रयत्न चांगला आहे, परंतु त्या प्रयत्नांना आता यश मिळेल का ह्यावर देखील नजर असेल. कोशिश तो जारी है, आ देखे कोण किस पे भारी है. एक सुंदर स्पर्धा, एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा. अर्थातच MPL मनवेलपाडा प्रीमियर लीग आपण पाहतोय. एक संपूर्णतः आज मनवेलपाडा नगरीमध्ये आपण पाहायला गेलं तर सातत्याने हे 3 दिवस अगदी क्रिकेटमय होऊन जाणारे आहेत. आणि अशा प्रकारचं दृश्य पहिल्या सामन्यामध्ये यावेळेला काय पंचांचं डिसिजन काय? हात भिरकावतोय गंभीर पाटील. अर्थातच 4 धावा. 4 धावेने पुन्हा एकदा प्रेशर आणि प्रेशर आहे टीम गुरुदत्त मनवेलपाडा संघावर. आज मंचाच्या दिशेने आपण पाहतोय डगआउट मध्ये पूर्णतः एक स्मित हास्य आहे, तर दुसरीकडे पूर्णतः सन्नाट आहे. अर्थातच काय मनवेलपाडा संघ आता हास्य आहे. मितेश पाटील म्हणतोय आज स्वतः आयोजक आहेत आणि त्या कारणास्तव थोडंसं कुठेतरी आपण पाहायला गेल्यानंतर स्मित हास्य देखील ठेवावं लागेल आणि हे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 5व्या वर्षामध्ये सलग आपण पाहतोय, सलग 5व्या वर्षामध्ये देखील हा संघ
पराभवाच्या छावेत जाईल का ह्यावर नजर असेल असंच काहीच चित्र आतापर्यंत दिसतंय. सामना टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. अर्थातच 22 धावा मॅच मध्ये औपचारिकता बाकी. 2 धावेंची अजून देखील गरज आहे. ऋषीदादा देसाई दुसरीकडे प्रदोष बैकर आहे. ज्या प्रकारचा खेळ करतोय सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम सायबा अँड हार्ड लक टीम. गुरुदत्त मनवेलपाडा आपल्याला देखील पुढील वर्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आजच्या दिवसातील प्रेक्षकांच्या माहितीसाठी, खेळाडूंच्या माहितीसाठी ग्रुप ए मधून टीम तेजस 11 क्वालिफाय झाला आणि त्यानंतर टीम प्लेयर्स ग्रुप बी मध्ये आपण येतोय, ज्या ठिकाणी पहिला क्वालिफाय होणारा संघ आई एकविरा नारंगी आणि त्यानंतर जेसीसी. ग्रुप सी मध्ये आपण जातोय, ज्या ठिकाणी पहिला क्वालिफाय होणारा संघ टीम दुर्गेश 11 अर्णाला आणि त्यानंतर टीम सायबा. उद्याचा टाइम काय? उद्याचं टायमिंग काय द्यायचं आहे? 3 मॅन ऑफ द मॅच हे आहे.